मी सावित्री ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत ते आपण इकडे आज बघूया. तर इकडे जे गंगाधर शास्त्री हे पूर्ण गावासमोर गोपाळ श्रीपंत यांचं कौतुक करत असतात. त्यांच्याबद्दल बोलत असतात की ते अतिशय हुशार विद्यार्थी आणि त्यासोबतच अव्वल गुण आणलेल्या 7वी परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाले आहेत म्हणून त्यांची ते कथा सांगत असतात की त्यांचे जे वडील आहेत देशमुख ते पण खूपच मोठे आणि चांगले माणूस होते. तरीसुद्धा ह्यांनी हार मानले नाही. ते जेव्हा 13 वर्षाचे होते तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला. पण तरीसुद्धा गोपाळ श्रीपंत हे अजिबातच खचले नाही. त्यांनी अजून जिद्दीने अभ्यास केला आणि 7वी परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाले असं म्हणून त्यांच्याबद्दल भरभरून कौतुक करत असतात. तेव्हा ज्योती त्यांच्याकडे पाहत असतो. तेव्हा इथे आता गंगाधर शास्त्री हे म्हणत असतात की आता हल्लीच त्यांनी एका सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते पहिल्या नंबरने पास झाले आणि त्यांना ती नोकरी घावली म्हणून असं म्हणून सगळेजण हात एकत्र टाळ्या वाजून त्यांचा भाषणाला जोर देत असतात. इथे आता जे गोपाळ श्रीपंत आहेत त्यांचा सत्कार होणार असतो. स्वतः श्री गंगाधर शास्त्री हे त्यांचा सत्कार करणार असतात. इथे जे गोपाळ श्रीपंत आहेत ते स्वतःहून गंगाधर शास्त्रींना धन्यवाद असं म्हणतात आणि पुष्पगुच्छ दिल्याबद्दल सुद्धा खूपच जास्त त्यांचे आभार मानतात. इथे गंगाधर शास्त्री ह्यांचं जेव्हा त्यांच्याकडून जेव्हा सत्कार होतो तेव्हासुद्धा इथे गोपाळ श्रीपंत जे आहेत ते आता नुकतेच उभे असतात. गंगाधर शास्त्री हे पुन्हा तेव्हा त्यांच्या जागेवर जाऊन बसून जातात. सगळे मात्र टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करत असतात. इतक्यात ज्योती जो आहे त्यांनी पण आणलेला पुष्पगुच्छ हा स्वतःहून तो जाऊन गोपाळ श्रीपंतला देऊन जातो. तिथे तो स्वतः जाऊन तिकडे सगळ्यांमध्ये जाऊन देतो आणि त्याचबरोबर सगळेजण हे मात्र एकमेकांना पाहतच असतात की आता गोपाळ हा नेमकं करतोय तरी काय म्हणून. पण गोपाळला तर फक्त त्याच्या हातात असलेला तो छान असा त्यांनी बनवलेला लिलीचा बुके हा द्यायचा असतो. इथे गोपाळ हा स्वतःहून त्याला बुके देतो आणि त्यासोबतच त्याच्यासोबत इंग्रजीत काही ना काहीतरी बडबडत असतो. इथे तो म्हणतो की हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि त्यासोबतच खूप खूप अभिनंदन. म्हणजेच त्याच्यावरती गोपाळ श्रीपंत जे आहेत ते सुद्धा त्याला इंग्रजीमधूनच रिप्लाय देतात, जेणेकरून आता सगळेजण कौतुकाने त्या दोघांकडेच पाहत असतात. इथे गोपाळने इंग्रजीमध्ये बोलल्यास आणि पुष्पगुच्छ दिल्यास गंगाधर शास्त्रींना आवडत नाही. त्यांचा जो सखा आहे तो त्यांना खूपच जास्त चढवतो. त्यांना म्हणतो की बघा बघा हा माळ्याचा पोरगा कसा इंग्रजीत बोलतोय आणि भर सभेत स्वतः समोरून येऊन कसा गोपाळ श्रीपंतांना पुष्पगुच्छ देतोय. त्यासोबतच इथे गोपाळ श्रीपंत आहेत ते आता ज्योतीला विचारतात, पण ही कसली फुले आहेत, ही तर मी याआधी कधी पाहिली नाहीत म्हणून. तेव्हा इथे आता ज्योती जो आहे तो त्यांना समजवतो की नेमकी ही फुले कसली आहेत म्हणून. तेव्हा लगेचच इथे ज्योती म्हणतो की ही लिलीची फुलं आहेत, म्हणजेच ही युरोपियन फुलं आहेत आणि ह्यांचा दुर्गंध सुद्धा खूप भारी येतो, मोहक खूप भारी आहे ह्यांचा असं म्हणून. इथे गंगाधर शास्त्री आता ते कळत नाही त्यांना की नेमकं काय चाललं आहे म्हणून. तेव्हा इथे आता जे गोपाळ श्रीपंत आहेत ते त्यांना सांगतात की अहो हे परदेशातली आलेली फुलं आहेत म्हणून. तेव्हा आता गंगाधर शास्त्री हे गोपाळला ओरडतात. त्यांना म्हणतात तुम्ही कशाला घेतलीत, आणि त्यासोबत ज्योतीला आता ते चिडून म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली मंदिरात हे असे परदेशातली फुलं आणायची. तेव्हा लगेचच गोपाळ म्हणतो की अहो पण काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात, हे फुलं खरंच खूप सुंदर आहेत आणि मोहकसुद्धा खूप सुरेख आहे ह्याचा. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की अहो पण ही फुलं आहेत,
यांना ना कुठली जात ना काही, तरीसुद्धा तुम्ही एवढा का त्याचा आव मानताय म्हणून. तेव्हा इथे गोपाळ श्रीपंत जे आहेत ते ज्योतीच्या बाजूनीच असतात, कारण ते त्याच्या होला हो देत असतात. इथे आता जे दादा आहेत त्यांना टेन्शन आलेलं असतं. इथे गंगाधर शास्त्री हे ज्योतीला म्हणत असतात की तुला काय माहिती की काय आहे ते, तरीसुद्धा या भर मंदिरात तुला परदेशातली फुले हे आणायला सांगितलं तरी कोणी. तेव्हा लगेच आता इथे ज्योती जो आहे तो आता गंगाधर शास्त्रींना नेमकं काय असतं, फुलं ह्यांना काही जातपात नसती, फुलं हे फक्त फुले असतात, ते कुठेही उगवली तरीसुद्धा धर्तीवरच उगवली आहेत ना. आणि तरीसुद्धा जर ते परदेशातली असती तरीसुद्धा परदेशातलं शिक्षण ह्यांचा आलेला सत्कार तुम्हाला करणं मान्य आहे, पण परदेशातली फुलं ह्यांचा सत्कार करणं तुम्हाला मान्य नाही का, असं म्हणून गोपाल हा कडे पाहतच असतो. आणि ज्योती हा एवढं सगळं बोलतोय हे सगळं ऐकून आता गंगाधर शास्त्री यांना कसं तरी वाटतं. त्यांना वाटतं की हा माळ्याचा मुलगा आणि माझ्यासोबत इतकी उलगत घालतोय म्हणून अजिबातच नाही, हे चुकीचं आहे. तेव्हा लगेचच आता इथे जे गंगाधर शास्त्री आहे ते स्वतःहूनच आता ज्योतीला म्हणतात की तू एवढं बोलतोयस, एवढं तुला हे वाटतंय, स्वतः का नाही होत म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे गंगाधर शास्त्री हे पूर्ण सभेमध्ये आता ज्योतीला आव्हान द्यायचा प्रयत्न करत असतात. इथे गोपाळ श्रीपंत यांना पण असं वाटत असतं की ज्योतीने ते आव्हान स्वीकारावं म्हणून. तर इथे जे गंगाधर शास्त्री आहे ते ज्योतीला भरसभेत आव्हान देतात की यंदाच्या 7वी परीक्षेत तू सुद्धा इंग्रजीच्या ह्याच्यात अव्वल गुणाने पास होऊन दाखव म्हणून. तर इथे आता ज्योती टेन्शनमध्ये येतो, त्यालासुद्धा काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही. सगळेजण हे मात्र त्याच्याकडे पाहतच असतात. सगळ्यांना वाटतं की ज्योती हे जे आव्हान आहे ते नाहीच घेणार म्हणून, आणि ज्योतीच्या सुद्धा मनात ते आव्हान घ्यायचं हे अजिबातच नसतं. पण इथे गंगाधर शास्त्री जे आहे ते त्याला पुन्हा पुन्हा सांगत असतात की जर तू हे आव्हान घेतलं तर मात्र विचार कर, यंदाच्या 7वी परीक्षेत इंग्रजी ह्याच्यात तुला अव्वल गुणाने पास व्हावं लागेल. मिशनरी शाळेत शिकतोस ना, तर हे आव्हान काहीच नसेल ना तुझ्यासाठी, असं म्हणून भरसभेत सांगत असतात. इथे सगळेजण हे मात्र ज्योती आणि त्यासोबतच गंगाधर शास्त्रींना पाहतच असतात. ज्योती हा तर मात्र त्यांना पाहत असतो. इतक्यातच आता दादा जे आहे त्यांना टेन्शन येतं. ते येतात, ते गंगाधर शास्त्रींना म्हणतात की देवा प्लीज माफ करा त्याला, कारण की तो लहान आहे अजून तुमच्यापेक्षा. त्यासोबतच इथे तो म्हणतो की त्याची चूक झाली, मी माफी मागतो हवी तर त्याच्यापासून, पण त्याला सोडून द्या. आणि त्यासोबतच आता दादा जे आहे ते ज्योतीला मुकाट्यानं घरी घ्यायला सांगतात. ते स्वतःहून त्याला म्हणतात की ज्योती घरी चल, आपल्या इकडं सगळं काम जे आहे ते संपून गेलं आहे म्हणून. त्यासोबतच ते ज्योती आता काहीच ऐकण्यासारखं वागतो. इतक्यातच दादा आता यांना टेन्शन वाटतं. त्यांना असं वाटतं की ज्योती उगाचच काही बोलेल, म्हणूनच दादा आता स्वतः येतात आणि ज्योतीचं हात पकडून त्याला स्वतःहूनच घेऊन जातात. तितक्यातच आता गंगाधर शास्त्री जे आहेत ते स्वतःहूनच आता भर सभेत ज्योतीचा अपमान करतात. सगळेजण हे ज्योतीला खिजवतात. त्याला म्हणतात की काय करणार आहे हा, ह्याच्यात तर काहीच दम नाही आहे, फक्त आणि फक्त माळ्याचा मुलगा आहे, ह्याची काय लायकी आहे, ह्याला जमणार आहे 7वी पास होणं. आणि त्यासोबतच आता ज्योतीला राग येतो. त्याचा राग जो आहे तो अनावर होत नाही. इथे ज्योती आता ह्याच्या डोळ्यामधून अश्रू येण्याचेच राहिलेले असतात, कारण भर सभेत गंगाधर शास्त्रींनी हे आता ज्योतीचं लायकी काढलेली असते. ज्योती आता थांबतो आणि दादांचा हात हा सोडून देतो. दादा जे आहेत त्यांना टेन्शन येतं. त्यांना असं वाटतं की आता हा काय करणार आहे हे मला कळतच नाही आहे. ज्योती पुन्हा
आता मागे फिरतो, कारण त्यांना गंगाधर शास्त्रीनं हे खिजवलेलं अजिबातच आवडत नाही. लगेचच आता ज्योती जो आहे तो गंगाधर शास्त्रींजवळ जातो आणि त्यांना म्हणतो की मी स्वीकार करतो तुमचं हे आव्हान. चालेल मला. यंदाच्या 7वी परीक्षेत मी अव्वल गुणांनी पास होऊन नक्कीच दाखवेल. त्यासोबतच आता इथे गंगाधर शास्त्री यांना असं वाटतं की हा माळाचा मुलगा आणि तरीसुद्धा माझं आव्हान हे स्वीकारतोय, म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी आता असेलच. इतक्यातच आता गंगाधर शास्त्री हे ज्योतीला म्हणतात की जर तू हे आव्हान हारलास तर मात्र शास्त्रात असलेलं तुला शिक्षा आहे ती भोगावी लागेल. बरं, तुला आमच्या घरात पाणी भरावं लागेल आणि त्यासोबतच त्याच पाण्याने आमचे पाय धुवावे लागतील आणि त्यासोबतच हे तुला वर्षभर करावं लागेल, असं म्हणून त्याला सांगतात. आणि त्यात ज्योती जो आहे त्याला काहीच वाटत नाही. त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं की काहीही करून आता त्याला ते आव्हान स्वीकारायचं आहे. दादा त्याला खूप बोलत असतात की ज्योती, अरे चल बाबा, इथून चल, आपलं काम इकडचं झालं आहे, फुलं लावून झाली आहेत. पण ज्योती आता काहीच ऐकत नाही. ज्योती मात्र म्हणतो की नाही, अजिबातच नाही, हे आव्हान जे आहे ते मी स्वीकारतो. यंदाच्या 7वी परीक्षेत मी अव्वल गुणांनी पास होऊनच दाखवेन, असं म्हणून तो गंगाधर शास्त्रींना सांगत असतो. गंगाधर शास्त्रींनासुद्धा आता फारसं काही वाटत नाही. गंगाधर शास्त्री यांना समजून जातं की ज्योती हा आता मस्तपैकी त्यांच्या जाळ्यात अडकलेला आहे आणि त्यासोबतच इथे ज्योतीला माहिती असतं की काही करून मला माझ्या स्वतःची इज्जत वाचवायची आहे. मी माळाचा मुलगा जरी असलो तरीसुद्धा माझी लायकी नाही आहे असं नाही आहे, माझी काही ना काहीतरी या समाजात इज्जत आहे, असं म्हणून आता तो त्यांचं आव्हान जे आहे ते स्वीकारलेलं असतं. दादांना तर मात्र आता इथे धक्का बसलेला असतो, कारण की त्यांना जे नको असतं तेच आता इथे घडून बसलेलं असतं. त्यांना आता काय करावं आणि काही नाही हे फारसं कळत नाही. त्यासोबतीच ज्योती आता त्यांना आव्हान देऊन तिकडून निघून जातो. भर सभेतून तो थाटमानाने हा निघालेला असतो. हे पाहून आता गंगाधर शास्त्री जे आहे त्यांना फारसं आवडत नाही. त्यांना असं वाटतं की सगळेजणं हे माझ्यासमोर झुकूनच राहावे. इथे आता जे दादा आहेत ते घरामध्ये ओरडत येतात. ते म्हणतात की खरंच हे माझ्या नशिबाला काय आलं आहे म्हणून, असं म्हणून आता घरातले सगळे जे आहेत ते मात्र आता दादांना विचारत असतात की दादा, अहो काय झालं आहे म्हणून, एवढं काय झालं आहे, तुम्ही एवढे चिडलाच कशापायी, असं म्हणून सांगत असतात. इथं आता ज्योती पण घरी येतो. ज्योती हा दादांना म्हणतो की पण दादा, अहो एवढं काय झालं आहे म्हणून, ह्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काय आहे. तेव्हा लगेचच आता इथे दादा हे सगळ्यांना सांगत असतात की नेमकं ह्या गाढवाने मंदिरात केलं आहे तरी काय. तरी ते ज्योतीचा मोठा भाऊ असतो तो स्वतःहून विचारतो, दादा अहो सांगा तरी की नेमकं काय झालं आहे. तेव्हा लगेचच आता इथे दादा हे त्याला सांगतो की ह्यानी काय केलं आहे, ह्यालाच विचार की त्या गंगाधर शास्त्रींसोबत पैंज लावून आला आहे म्हणून, असं म्हणून आता सगळ्या घरांमध्ये आता दादा सांगतात की ह्यानी सगळ्यांसमोर पैंज लावली आहे की हा यंदाच्या 7वी परीक्षेत अव्वल गुणांनी पास होईल म्हणून, असं म्हणून आता दादा सगळ्यांसमोरही सांगतात. जसे सगळेजणं हे ऐकतात सगळ्यांना तर मात्र धक्काच बसलेला असतो. इथे आता सगुणा जी आहे ती पण टेन्शनमध्ये येते, पण तिला तर मात्र खात्री वाटते की ज्योती काही करून हा पास होऊनच जाईल, कारण जर त्यांनी शब्द टाकलाय म्हणजे नक्कीच तो पास होईल, असं म्हणून इकडे त्याचं सांगत असतात. सगळेजणं ज्योतीवर चिडतात. ज्योती मात्र म्हणतो की अहो पण मी तर तिकडून गपगुमान निघालेलाच असतो, पण त्यांनी माझी लायकी काढली आणि ते मला सहन झालं नाही. हे सगळं तर सावित्रीसुद्धा पाहत असते. इथे आता जी सगळे असतात हे मात्र उलट ज्योतीवरच चिडतात. ज्योतीला म्हणतात की हे सगळं चुकीचं आहे म्हणून. इथे दादासुद्धा म्हणत असतात की त्यांनी तुला खिजवलं आणि तुझ्या आतला जो पैलवान आहे तो जागा झाला आणि त्यासोबतच त्याच्यासाठी तुला असं वाटलं की हे
कुस्तीचंच मैदान आहे म्हणून, आणि त्यासोबतच तू सुद्धा त्यांच्यासोबत कुस्ती खेळायला रेडी झालास असं म्हणून इकडे सगळेजणं आता ज्योतीलाच ओरडत असतात, ज्योतीलाच म्हणतात की हे चुकीचं आहे म्हणून. इथे त्याची आईसुद्धा म्हणते की हे चुकीचं केलंस तू लेकरा. पण सावित्री तर मात्र काहीच म्हणत नाही, ती शांत ही उभी असते. इतक्यातच आता तिथे काकू येते. काकू जी आहे ती म्हणते की बाई बाई, पूर्ण पेठ्यामध्ये आता ह्याची चर्चा आहे की नेमकं ज्योतीनी गंगाधर शास्त्रींसोबत पैंज लावली आहे म्हणून. इथे सगुणाही म्हणत असते की दादा आता जाऊ दे, जर त्यांनी पैंज लावली आहे म्हणजे 7वीची परीक्षा ही खूप कठीण असते, पण आपला ज्योती जो आहे तो नक्कीच पास होईल म्हणून. इथे ज्योतीसुद्धा म्हणतो की हो, मला माहिती आहे की मी असं काहीतरी केलं आहे, पण मला एवढी खात्री आहे की 7वीची परीक्षा मी नक्कीच पास होऊन दाखवेन, आणि जरी नाही झालो तरीसुद्धा मला काय करायचं आहे. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की तुम्हाला तर माहिती आहे ना की त्या बाईसोबत काय झालं म्हणून, तिला कसा तेलात हात घालावा लागला. तेव्हा इथे आता जी काकू आहे तीसुद्धा दादांना चढवायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की पण ज्योतीने हे चुकीचं केलं बरं, ह्यानी जे काय केलं आहे हे खरंच चुकीचं आहे म्हणून. सगुणा तर मात्र फक्त आणि फक्त ज्योतीचीच बाजू घेते, कारण तिला माहिती असतं की ज्योती हा खूपच हुशार आहे आणि 7वीची परीक्षा हे पास होऊनच दाखवेल. इथे सगुणाला काकू ही घरात आली आहे हे आवडलेलं नसतं, पण इथे ज्योती हा सगळ्यांना समजवत असतो की काही जरी झालं तर काय होणार आहे, मला त्या गंगाधर शास्त्रींच्या घरी पाणी भरावं लागणार आहे ना, तर तेही वर्षभर, आणि पाय धुवायचेत. जर मी हारलो तर मी नक्कीच जाऊन ते करेन, मला त्याची काहीच लाज वाटणार नाही, पण मी माझा आत्मविश्वास हा गमावला आहे हे तरी मी सिद्ध करणार नाही. इथं त्याचा भाऊ हा त्याच्यावर चिडतो, त्याला म्हणतो की सगळ्या घरादाराला तू वाट्यावर आणणारच असं वाटतंय मला. त्याच्या भावाची बायको ही सुद्धा आता त्याला म्हणते की अहो पण तुम्ही हे चुकीचं केलं बरं तात्यासाहेब, हे अजिबातच योग्य नाही. सगळेजणं त्याच्यावर चिडतात, त्याला म्हणतात की हो, हे खरंच चुकीचं आहे म्हणून. इथे दादासुद्धा दादा म्हणतात की ज्योती, पण आपण आपली पाय बघून चादर पसरली आहे तितकेच पाय पसरावे. तर इथे ज्योती म्हणतो पण दादा तुम्हीसुद्धा बघितलं की कसे ते मला बोलत होते, माझी लायकी काढत होते. तेव्हा आता दादा जे आहे ते म्हणतात की चल तू माझ्यासोबत आताच्या आता इथून चल. तेव्हा आता इथे सगुणा विचारते की दादा आता कुठे घेऊन चाललं आहेस त्याला. तेव्हा ज्योतीसुद्धा विचारतो की कुठे जायचं आहे दादा म्हणून. तेव्हा गंगाधर शास्त्रीच्या घरी जायचं आपल्याला असं म्हणून दादा सांगतात. इथे पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्योती जो आहे तो दादांची हुल्लक घालतो आणि अजिबात येण्यासाठी नकार देतो. इथे सावित्री सगळी गोष्ट ही पाहतच असते, सावित्री काहीच बोलत नाही. इथे ज्योती तिला विचारतो की झालेल्या गोष्टीबद्दल तू काहीच बोलली नाहीस. तेव्हा सावित्री ही त्याला म्हणते की मला माहिती आहे तुम्ही पाणी नाही भरणार आणि तुम्ही अव्वल गुणाने पास होणार आहात म्हणून.